लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा एप्रिल महिन्याच्या 3,000 रुपयांचे वितरण खरं तर 2 आठवडे हे वितरण प्रक्रिया सुरू होती। मागील आठवड्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा झाले। या आठवड्यामध्ये देखील बुधवारपासून अनेक लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाली। गुरुवार शुक्रवार या 2 दिवस त्यासोबतच शनिवारचे देखील दुपारपर्यंत अनेक लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा झाले। पण आता आम्हाला योजनेचे पैसे आले नाहीत, आम्ही काय करावं, आम्ही काय केल्यानंतर आमची लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू होईल किंवा आम्हाला योजनेतून अपात्र का केलंय हे कसे समजेल, असे विविध प्रश्न या निमित्ताने राज्यातील विविध लाडक्या बहिणी विचारत आहेत। कारण अनेक लाडक्या बहिणींचं अजूनही मत आहे की आम्ही या योजनेच्या सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहोत, तरी देखील आमचे पैसे जमा झाले नाहीत, आम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून का वंचित राहिलो आहोत हे आम्हाला कळवा, अशी मागणी राज्यातील विविध लाडक्या बहिणी करत आहेत। तर चला या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेक महिलांना का आले नाहीत या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तुम्हाला आता काय करावे लागणार आहे सर्व सांगतो, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजने संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण करतो। तर लाडक्या बहिणींनो, यातील सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, वितरण आता थांबले असल्याची माहिती आहे। आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ आता मिळाला आहे आणि आता पुढे वितरण होणार नाही। कारण जे वितरण थांबले होते ते एससी अनुसूचित जातीमधील महिला होत्या, त्यांना पैसे आले नव्हते आणि त्यांच्यासाठी 730 कोटी रुपयांचा निधी वितरित झाला आणि त्यांना आता योजनेचे पैसे जमा झाले आहेत। इतर प्रवर्गातून अनेक जण म्हणत आहेत की ओपन मध्ये आहे आम्ही, आमचे पैसे का आले नाहीत, आम्ही त्या ठिकाणी ओबीसी मध्ये आहोत, आमचे पैसे का आले नाहीत। तर लक्षात घ्या, ओपन, ओबीसी, एसटी हे जे इतर प्रवर्ग होते त्या प्रवर्गासाठी आधीच वितरण प्रक्रिया पार पाडली होती आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांना या योजनेचे पैसे आधीच वितरित करण्यात आले होते। आता जे वितरण झाले ते केवळ एससी समाजातील अनुसूचित जाती ह्या प्रवर्गातील महिलांसाठी हे योजनेच्या हप्त्याचे वितरण झाले। आता हे जातीचा विषय किंवा हा प्रवर्गाचा विषय या ठिकाणी काय होतं तर लक्षात घ्या, आता काय झालंय की लाडकी बहीण योजना नवीन लेखशीर्ष खाली काम करणार आहे मार्च 2026 ते मार्च 2027 आणि या लेखशीर्षानुसार महिला ज्या प्रवर्गातील आहे केवळ त्याच प्रवर्गातून जो निधी असतो तो निधी त्या ठिकाणी वितरित करायचा आणि यासाठीच ई केवायसी करत असताना आपल्याला त्या ठिकाणी प्रवर्ग विचारला होता आणि त्या प्रवर्ग निवडल्यानंतर तुमच्या प्रवर्गातून तुम्हाला निधीचे वितरण केले जाते। यामध्ये इतर सर्व प्रवर्गासाठी निधीचे वितरण आधीच झाले होते। 12 मे पासून जे वितरण सुरू झाले तेव्हा अनेक प्रवर्गातील महिलांना पैसे जमा झाले, फक्त एससी प्रवर्गातील महिला बाकी होत्या आणि त्यांना देखील या आठवड्यामध्ये ते वितरण पार पडले। एकाच दिवशी लाडक्या बहिणींना 1500 आणि 1500 3,000 रुपये जमा झाले आणि अशाच पद्धतीने वितरण यापुढे देखील होईल। म्हणजेच की मे महिन्याचा हप्ता जो जमा होणार आहे तो हप्ता देखील आता लक्षात घ्या की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 1 ते 10 जून पर्यंत जे काही विभाग प्रवर्ग आहेत ते प्रवर्ग महिला व बालविकास विभागाला निधी पाठवतील आणि महिला व बालविकास विभाग 15 तारखेच्या आधी ते पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करेल आणि अशाच पद्धतीने लाडक्या बहिणींना वितरण सुरू राहणार आहे। आता पुढचा मुद्दा म्हणजे ज्यांना पैसे आले नाहीत त्या महिला मग आता अपात्र झाल्या आहेत की काय, आणि असेच आता बोलावे लागेल। कारण ज्या महिलांना आता पैसे, लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेचा या वेळेचा हप्ता हा 1,77,00,000च्या आसपास महिलांना जमा होईल असे आपल्याला आधी सांगण्यात आले होते आणि 1,77,00,000 महिलांना पैसे जमा होणार म्हणजे जवळपास 70-75 लाख महिला अशा आहेत की ज्यांना पैसे जमा होणार नव्हते आणि त्याचप्रमाणे 70-75 लाख लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा झाले नाहीत। आता जो प्रश्न होता की आता काय करावे, ऑनलाईन तुम्ही किती जरी चेकिंग करायला गेला तर लक्षात घ्या ऑनलाईन चेकिंग होत नाही, ऑनलाईन दुरुस्ती देखील होत नाहीत। यासाठी तुम्हाला एकमेव असणारा पर्याय म्हणजे तुम्ही पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊ शकता। प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले आहेत, तुम्ही ई केवायसी करून देखील पैसे आले नाहीत असे सांगू शकता। त्यानंतर तुमची माहिती तपासून जर तुम्ही अटी व निकषांमध्ये पात्र असाल तर तुम्हाला ते सांगतील की बाबा तुम्हाला पुढे काय करायचे, तुमचे पैसे येणार का नाही किंवा तुमचे पैसे बंद झाले आहेत की काय, अशा संदर्भातील माहिती तुम्हाला महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी कळवतील आणि जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पुढील लाभासाठी पात्र असणार की नाही। आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करताय किंवा तुम्ही इकडे तिकडे जाऊन तपासताय, परंतु त्याचा काही फायदा होत नाही। लक्षात घ्या योग्य माहिती आपल्याला फक्त महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी देऊ शकतात, ज्यांच्याकडे जाऊन तुम्हाला योजनेतून अपात्र का केलं आहे किंवा तुमच्या योजनेचे पैसे बंद का झाले आहेत या संदर्भातील माहिती तुम्हाला मिळू शकते। आता सोमवारपासून, लक्षात घ्या उद्यापासून यामध्ये कोणती जर नवीन घडामोड झाली किंवा अजून एखादा जीआर आला तर कदाचित त्याची शक्यता आहे सोमवार, मंगळवार, बुधवार या 2-3 दिवसात जर एखादा जीआर आला आणि काही प्रमाणामध्ये जर वितरण बाकी असेल आणि त्यासाठी निधी वितरित झाला
तर कदाचित लाडक्या बहिणींना पैसे येतील, परंतु त्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. आता अनेक महिलांना पैसे जमा झालेले आहेत आणि ज्या महिला बाकी आहेत कदाचित त्या लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून यापुढे अपात्रच राहतील. तुमचे लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे पैसे जमा झालेत का आणि तुमचा प्रवर्ग कोणता नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.